इतिहासाचा अभ्यास करताना फार कंटाळा येतो ना. त्या सणावळ्या, त्या तारखा, ती नावं, ती वर्ष काहीही लक्षात राहत नाही. मित्रांनो, खरं तर हे लक्षात ठेवणं तसं अवघड नसतं. आपल्या लक्षात का राहत नाही तर आपण त्याला एकदाच वाचतो, त्याला रिव्हिजन करत नाही, त्याच्या नोट्स काढत नाही, म्हणून आपली ती गोष्ट अवघड होते. पण आता जर तुमच्या पुढे कमी वेळ असेल, काही दिवसांवर, काही महिन्यामध्ये तुमची जर परीक्षा असेल, मग आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कुठल्या गोष्टींवर तुम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे? तर मी सांगतो ती वर्ष लक्षात ठेवा. 1975-76, 1950-51, 1925-26, 1901, 1875-76. ही सर्व वर्ष अशी आहेत की ज्यांना 2026 मध्ये 150, 125, 100, 75, 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे पुस्तकात ज्यावेळेस तुम्ही वाचन कराल तर पुस्तकामध्ये ही सांगितलेली वर्ष जर तुम्हाला दिसली तर तुम्ही तिथे अंडरलाईन करून त्या घटनांवर जास्त फोकस करणं तुमचं काम आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरच जास्त प्रश्न येतात आणि येऊ शकतात, एवढं लक्षात ठेवा.